चीनकडून वारंवार भारतीय सीमांवर अतिक्रमण होत असून हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की चीन आपल्याला न सांगता भारतीय भूमीवर कब्जा करते. ही तीच भूमी आहे जी 1947 साली आपली म्हणून जगासमोर जाहीर केली गेली आहे. चीन जर त्या गावांना आपली नावं देणार असेल तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आघात आहे. आपण याचा जोरदार निषेध नोंदवला पाहिजे असंही ते म्हणाले. आव्हाड यांनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वरही तीव्र टीका केली आहे. जगातील प्रमुख राष्ट्रांच्या मदतीनं पाकिस्तानला कर्ज दिलं जातंय. हेच पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र बनलंय. ओसामा बिन लादेन कुठे सापडला हे जगानं विसरू नये असं ते म्हणाले. भारतामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे धागेदोरे आजही पाकिस्तानमध्ये सापडतात. अशा राष्ट्राला युद्धाच्या काळात मदत करणं ही दहशतवादाला आर्थिक मदत देण्यासारखं आहे असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय. IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी रक्कम भारतावर हल्ला करण्यासाठी वापरली जाईल हे आपण विसरू नये. भारतानं यावर तात्काळ आणि ठाम आक्षेप नोंदवला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. चायना हा लागोपाठ भारतावरती न सांगता भारतीय भूमीवरती आक्रमण नाही म्हणता येणार, पण भारतीय भूमी ताब्यात घेत सुटलाय. हे काळजी करण्यासारखं. जी भूमी 1947 साली आपण आपली भूमी म्हणून जाहीर केलेली आहे आणि जगाच्या नकाशावरती आपली भूमी म्हणून दाखवली जाते, तिथल्या गावांना नावं जर चायना देणार असेल तर ते आक्षेपार्ह आहे आणि मला वाटतं की ह्याच्या विरुद्ध आपण निषेध नोंदवलाच पाहिजे. IMFने पाकिस्तानला $1 बिलियन दिलेले आहे. त्यामध्ये IMFनी असं कर्ज देणं आणि तेही काही जगाचे जे प्रमुख राष्ट्र आहे त्यांच्या मदतीने देणं हे चुकीचं आहे. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र जवळ दहशतवादाला पोचतंय. अमेरिकेलाही समजायला पाहिजे की ओसामा बिन लादेन कुठे सापडला, अबोटाबाद कुठे आहे, पाकिस्तानमध्ये. आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये त्याचे धागेदोरे कुठे सापडतात, पाकिस्तानमध्ये. एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना IMFनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे आक्षेपार्ह आहे. त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता आणि भारताने जोरदार आक्षेप नोंदवायला पाहिजे. हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत, आमच्याच लोकांना मारण्यासाठी.